हॅलो स्टुडंट्स. तर बघा, इलेक्ट्रोडायनॅमिक्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरीची जी काही सिरीज आपण लास्ट लेक्चरपासून स्टार्ट केली त्या सिरीजचं हे आहे लेक्चर नंबर 2. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक वेक्टर कॅल्क्युलस जो होता की वेक्टर अल्जेब्रा काय असेल, वेक्टर्स काय असतो, वेक्टर क्वांटिटी कोणते असतात, स्केलर क्वांटिटी काय आहे, वेक्टर क्वांटिटीचे रिलेटेड ऑपरेशन जसे की वेक्टरची ॲडिशन असेल, दोन वेक्टरचे सबस्ट्रॅक्शन असेल, दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन, त्यामध्येही डॉट प्रोडक्ट आहे की क्रॉस प्रोडक्ट आहे, डॉट प्रोडक्ट कसा काढायचा, डॉट प्रोडक्टचे काय प्रॉपर्टीज आहेत, क्रॉस प्रोडक्ट कसा काढायचा, क्रॉस प्रोडक्टच्या प्रॉपर्टीज, त्यानंतर तीन वेक्टर असेल तर त्यांचं स्केलर मल्टिप्लिकेशन, त्यांचं वेक्टर मल्टिप्लिकेशन, या सर्व गोष्टी पाहिल्या, त्यांच्या प्रॉपर्टीज पाहिल्या काही. आणि त्यानंतर आपण पाहिलं की नेमके कोऑर्डिनेट सिस्टीमचे आहेत की ज्या 4 कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, कार्टेशियन असेल, स्पेरिकल पोलार किंवा सिलेंड्रिकल असेल, याच्याबद्दल जनरल इंट्रोडक्शन. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण 2 कोऑर्डिनेट सिस्टीम, ज्यामध्ये एक कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम ज्यामध्ये एक्स वाय झेड ॲक्सिस असतात, आय जे के युनिट वेक्टर असतात, किंवा एक्स वाय के वाय कॅप जे कॅप युनिट वेक्टर असतात, त्यांचं रिलेशन, त्यांची लिमिट, लेंथ एलिमेंट काय आहे, सर्फेस एरिया एलिमेंट काय आहे, व्हॉल्यूम एलिमेंट काय आहे, स्पेरिकल पोलार्ड आणि कार्टेशियनमध्ये रिलेशन काय, एक्स इज इक्वल टू काय असतो, वाय इज इक्वल टू काय, झेड इज इक्वल टू काय, मग आरची व्हॅल्यू एक्स वाय झेडवरून कशी काढायची, थीटाची व्हॅल्यू एक्स वाय झेडवरून कशी काढायची, फायची व्हॅल्यू एक्स वाय झेडवरून कशी काढायची, ते इंटर रिलेशन पाहिले. आता युनिट वेक्टर्स जे आपण त्यांचे रिलेशन तर पाहिले, पण स्पेरिकल पोलार कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये असणारे युनिट वेक्टर कोणकोणते असेल, तर एक असेल आर कॅप, दुसरा असेल थीटा कॅप आणि तिसरा असेल फाय कॅप. हे तीन काय आहेत, तर हे आहे युनिट वेक्टर. युनिट वेक्टर कोणाचे आहे, तर स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीमचे. स्पेरिकल पोलर सिस्टीमचे हे जे काही तीन युनिट वेक्टर आहेत यांचं एक्स वाय झेड कॅप झेड कॅप जे की काय आहे, युनिट वेक्टर. बट हे युनिट वेक्टर कोणाचे आहे, तर हे युनिट वेक्टर आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचे. अगोदर आपण हे रिलेशन एक्स वाय झेड आर थीटा फायमध्ये रिलेशन तर पाहिलं होतं. एक्स इज इक्वल टू काय असतो, तर एक्स इज इक्वल टू असतो आर साइन थीटा कॉस फाय, वाय इज इक्वल टू असतो आर साइन थीटा साइन फाय, आणि झेड इज इक्वल टू असतो कॉस थीटा. हे रिलेशन आपण पाहिली होती. बरं, आता नेमकं ह्या युनिट वेक्टर्समध्ये काय रिलेशन आहे, तर ते रिलेशन आपण बघूया. सगळ्यात अगोदर जर का तुम्हाला युनिट वेक्टर आय कॅप लिहायचा असेल किंवा एक्स कॅप इन टर्म्स ऑफ आर कॅप थीटा कॅप फाय कॅप लिहायचा असेल, तर तो तुम्हाला मिळतो युनिट वेक्टर एक्स कॅप. इथे लिहितो बघा मी, युनिट वेक्टर एक्स कॅपची व्हॅल्यू तुम्हाला मिळते एक्स कॅप इज इक्वल टू असतो साइन थीटा कॉस फाय आर कॅप प्लस कॉस थीटा साइन थीटा कॉस फाय आय कॅप प्लस cos theta cos phi theta cap minus sin phi phi cap. y cap असतो sin theta sin phi r cap plus cos theta sin phi theta cap प्लस कॉस फाय फाय कॅप. झेड कॅप असतो कॉस थीटा आर कॅप मायनस साइन थीटा थीटा कॅप. हे झालं एक्स कॅप वाय कॅप झेड कॅप. तुम्ही इन टर्म्स ऑफ आर थीटा फाय कसं लिहू शकता, आर कॅप थीटा कॅप फाय कॅप. उलट जर का तुम्हाला आर कॅप लिहायचं असेल तर आर कॅप कसा मिळेल बघा, आर कॅप मिळेल तुम्हाला साइन थीटा कॉस फाय एक्स कॅप प्लस साइन थीटा साइन फाय वाय कॅप प्लस कॉस थीटा झेड कॅप. थीटा कॅप तुम्हाला मिळेल कॉस थीटा कॉस फाय एक्स कॅप कॉस थीटा कॉस फाय एक्स कॅप प्लस कॉस थीटा साइन फाय वाय कॅप मायनस साइन थीटा झेड कॅप. आणि फाय कॅप तुम्हाला मिळेल मायनस साइन फाय एक्स कॅप प्लस कॉस फाय वाय कॅप प्लस कॉस फाय वाय कॅप. तर हे सर्व मिळेल तुम्हाला एक्स कॅप वाय कॅप झेड कॅप आणि आर कॅप थीटा कॅप फाय कॅपमध्ये एकमेकांमध्ये असणारी
रिलेशन्स. तर हे एकमेकांमध्ये रिलेशन्स तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला यावर बेस जर का क्वेश्चन विचारला एक्झाममध्ये तर तुम्ही त्याला आन्सर करू शकता. हे कशाचे होते रिलेशन्स पण आर कॅप थीटा कॅप फाय कॅप स्फेरिकल पोलर कोऑर्डिनेट सिस्टीमचे युनिट वेक्टर आणि एक्स कॅप वाय कॅप झेड कॅप युनिट वेक्टर ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. त्या व्हेरिएबलमध्ये रिलेशन आपण इथे पाहिलं काय आहे तर नंतर त्यांच्या युनिट वेक्टर्समध्ये रिलेशन एकदा एक्स कॅप वाय कॅप झेड कॅपचं इन टर्म्स ऑफ आर थीटा फाय आणि एकदा आर थीटा फायचं रिलेशन इन टर्म्स ऑफ एक्स कॅप वाय कॅप झेड कॅप. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करल्याशिवाय पर्याय नाही. हे फॉर्म्युले पाठ केल्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर आता नेक्स्ट कोऑर्डिनेट सिस्टीम आपण बघूया. ती आहे तुमची सिलेंड्रिकल. कोणती आहे? सिलेंड्रिकल सिस्टीम. नेक्स्ट कोऑर्डिनेट सिस्टीम कोणती आहे? सिलेंड्रिकल. बघा जसं कार्टेशियनमध्ये एक्स वाय झेड होता, स्फेरिकलमध्ये आर थीटा फाय होता, तसं सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये जे व्हेरिएबल असतात ते असतात बघा रो फाय झेड. यामध्ये कोणते व्हेरिएबल आहे? रो फाय झेड. हे तीन जे आहेत हे काय? हे तीन आहे म्युच्युअली परपेंडिक्युलर कोऑर्डिनेट. म्युच्युअली परपेंडिक्युलर म्हणजे काय तर पहिल्या दोनमध्ये अँगल 90 डिग्री, दुसऱ्या दोनमध्ये अँगल 90 डिग्री, पहिल्या तिसऱ्यामध्ये अँगल असणार सुद्धा काय 90 डिग्री. तर म्युच्युअली म्हणजे काय कोणतीही दोन क्वांटिटी एकमेकांसोबत परपेंडिक्युलर आहेत, तिन्ही कसे वेगवेगळ्या डायरेक्शनने. मग जर तुम्ही रो कॅप लिहिला तर रो कॅप काय असेल? युनिट वेक्टर इन रॅडियल डायरेक्शन. युनिट वेक्टर असेल बट कोणत्या डायरेक्शनने? रॅडियल डायरेक्शनने. सिलेंडरची रेडियस असेल ते सिलेंडरच्या रेडियसच्या डायरेक्शन आहे. बघा इथे सिलेंडर जॉमेट्री आहे का? इथे सिलेंडरची जॉमेट्री आय थिंक नाही आहे. तर काय हरकत नाही. सिलेंडर तुम्ही समजून घेऊ शकता सिलेंडर कसा असतो. तर सिलेंडर बघा, सिलेंडर काढून दाखवतो मी तुम्हाला. सिलेंडर कसा काढतो आपण? दोन स्ट्रेट लाईनला तुम्हाला सिलेंडर काढून दाखवतो मी. हा मदत काय असेल? हा असेल सिलेंडरचा ॲक्सिस. तर सिलेंडरच्या ॲक्सिसपासून ही आउटर साईडची जी असेल ही काय असेल? सिलेंडरची रेडियस. हा वरचा ॲक्सिस जो असेल तो असेल झेड आणि यामध्ये हा जो स्पेअर बनतोय किंवा हा जो सर्कल बनतोय या सर्कलच्या अलॉंग जी असेल डायरेक्शन ती असेल फाय. रो फाय झेड. या रेडियसच्या ॲक्सिसच्या अलॉंग जी डायरेक्शन आहे ती असेल तुमची रो कॅप. या फायच्या डायरेक्शनने जी असेल किंवा फाय अँगलच्या डायरेक्शन फायच्या हा जो थिटा अँगल आपण किंवा फाय अँगल जो मेजर करतो सिलेंडरच्या आतमध्ये जो गोल बनतो त्याच्या तर त्या ॲक्सिसनं जो असेल युनिट वेक्टर तो असेल फाय कॅप. ज्याला काय म्हणू आपण? अँग्युलर युनिट वेक्टर इन अँग्युलर डायरेक्शन, ज्याला म्हणतात युनिट वेक्टर इन अँग्युलर डायरेक्शन. जो की ह्या अँगल जो आहे थिटा अँगल जो आहे फायच्या अलॉंगचा काय युनिट वेक्टर आणि थर्ड जो वन झेड कॅप जो की काय असेल ॲक्सियल वेक्टर आहे किंवा याला काय म्हणतो? युनिट वेक्टर इन झेड डायरेक्शन. याला आपण म्हणू युनिट वेक्टर इन झेड डायरेक्शन. युनिट वेक्टर इन झेड डायरेक्शन. मग त्याची लिमिट्स आर रो फाय आणि झेडची लिमिट्स काय? तर बघा रोच्या व्हॅल्यू असतात 0 पासून इन्फिनिटीपर्यंत. रोची कमीत कमी व्हॅल्यू 0 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू किती असू शकते? इन्फिनिटी. फाय जो आहे हा फाय फायची मिनिमम व्हॅल्यू असते 0 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू 2 पाय. कारण आतमध्ये जो सर्कल बनेल या सर्कलचा पूर्ण अँगल किती असेल 2 पाय आणि मिनिमम अँगल किती असू शकतो? 0. म्हणजे पूर्ण अँगल 0 to 2 पाय. झेड जो आहे झेडची लिमिट असेल खाली मायनस इन्फिनिटीपासून ते वरती प्लस इन्फिनिटीपर्यंत. हे पूर्ण सिलेंडरसाठी. हे कोणासाठी? पूर्ण लिमिट पूर्ण सिलेंडरसाठी. हे इन्फायनाईट सिलेंडरसाठीची ही लिमिट्स आहे. हे काय? इन्फायनाईट सिलेंडरचे लिमिट्स. कोणाचे ते? इन्फायनाईट सिलेंडर्स. मग आता लेंथ एलिमेंट्स यामध्ये असणारे लेंथ एलिमेंट. तर लेंथ एलिमेंट इन रो डायरेक्शन. रो डायरेक्शनचा लेंथ एलिमेंट काय मिळेल? तर रो डायरेक्शनचा लेंथ एलिमेंट डी रो कॅप. फाय डायरेक्शनचा लेंथ एलिमेंट काय मिळेल? लेंथ एलिमेंट इन फाय डायरेक्शन मिळेल तुम्हाला रो डी फाय कॅप.
झेड डायरेक्शनचा लेंथ एलिमेंट काय मिळेल, सॉरी लेंथ एलिमेंटचे झेड डायरेक्शन काय मिळेल, तर तो तुम्हाला मिळेल सिम्पली डी झेड इंटू झेड कॅप. हे तीन काय आहेत, तर लेंथ, हे तीन आहेत लेंथ एलिमेंट्स. त्यानंतर सरफेस एलिमेंट्स. सरफेस एलिमेंटमध्ये काय, तर रो डायरेक्शनने असणारा सरफेस एलिमेंट. तर रो डायरेक्शन असणारा सरफेस एलिमेंटमध्ये काय, तर रो डायरेक्शन असणारा सरफेस एलिमेंटमध्ये येईल रो डी फाय डी झेड रो कॅप. फाय डायरेक्शनचा सरफेस एलिमेंट काय मिळेल, फाय डायरेक्शनचा सरफेस एलिमेंट मिळेल तुम्हाला डी रो डी झेड फाय कॅप. झेड डायरेक्शनचा सरफेस एलिमेंट काय मिळेल, सरफेस एलिमेंट इन झेड डायरेक्शन, तर तो तुम्हाला मिळेल रो डी फाय झेड कॅप. हे तीन आहेत सरफेस एलिमेंट. हे तीन काय आहेत, सरफेस एलिमेंट्स ऑफ ओपन सिलेंडर. ओपन सिलेंडरचे सरफेस एलिमेंट, रो डायरेक्शन असणारा सरफेस एलिमेंट, फाय डायरेक्शन असणारा सरफेस एलिमेंट आणि झेड डायरेक्शन असणारा सरफेस एलिमेंट. हे तिन्ही आहेत सरफेस एलिमेंट इन रिस्पेक्टिव्ह डायरेक्शन. त्यानंतर नेक्स्ट व्हॉल्यूम एलिमेंट. नेक्स्ट कोणता आहे, नेक्स्ट आहे व्हॉल्यूम एलिमेंट. व्हॉल्यूम एलिमेंट, आता व्हॉल्यूम एलिमेंट काय मिळेल, व्हॉल्यूम एलिमेंट सिम्पली मिळेल तुम्हाला डी व्ही इज इक्वल टू, तो तुम्हाला मिळेल रो डी फाय डी झेड, रो डी फाय डी झेड. आता जसं आपण स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एक्स वाय झेड आणि आर थिटा फायमध्ये रिलेशन पाहिलं, तसं इथे सुद्धा रो फाय झेड म्हणजे की काय आहेत, कोऑर्डिनेट ऑफ सिलेंड्रिकल सिस्टीम आणि एक्स वाय झेड जे की आहेत कोऑर्डिनेट ऑफ कार्टेशियन सिस्टीम. दोन्हीमध्ये रिलेशन बघू तर बघा, एक्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल एक्स इज इक्वल टू रो कॉस फाय, वाय इज इक्वल टू रो साइन फाय आणि झेड इज इक्वल टू झेड. मग रोची जर व्हॅल्यू काढायची असेल तर काय करणार आपण, बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर जर केला तर काय मिळेल बघा, रो स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस रो स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. आता रो स्क्वेअर जर कॉमन काढला तर सर्वांना माहिती की कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय याची व्हॅल्यू काय मिळते, याची व्हॅल्यू मिळते 1. मग तुम्हाला काय मिळेल, तर तुम्हाला मिळेल रो इज इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. दोन्ही जर एकमेकांना डिवाइड केली काय, तर वाय अपॉन एक्स जर काढला तर वायची व्हॅल्यू काय, वायची व्हॅल्यू बघा रो साइन फाय, एक्सची व्हॅल्यू रो कॉस फाय, रो गेट कॅन्सल. इकडे मिळेल तुम्हाला टॅन फाय इज इक्वल टू वाय अपॉन एक्स, which is implies that phi is equal to tan inverse y by x. मग याचा वापर करून तुम्ही रो काढू शकता, अगोदरच्या इक्वेशनचा वापर करून तुम्ही काय करू शकता, फाय काढू शकता आणि अगोदरच्या इक्वेशनचा वापर करून रो काढू शकता. जर तुम्हाला कुठल्या जनरल वेक्टर जर लिहायचं असेल आर बार, तर तो तुम्ही कसं लिहिणार, आर बार लिहिणार तुम्ही एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. एक्सची व्हॅल्यू जर कुठली जर काय मिळेल, एक्स इज इक्वल टू मिळेल तुम्हाला रो कॉस फाय आय कॅप प्लस रो साइन फाय जे कॅप प्लस झेड के कॅप. तरी असेल कुठल्या एखाद्या जनरल वेक्टरचं रिप्रेझेंटेशन इन सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये कुठल्या एखाद्या व्हेरिएबल्सचं कुठल्या एखाद्या जनरल व्हेरिएबलचं रिप्रेझेंटेशन. मग जर का तुम्हाला वेक्टर जसं की आपण पाहिलं की रो कॅप फाय कॅप झेड कॅप हे तीन युनिट वेक्टर्स आहेत. हे तीन काय आहेत, युनिट वेक्टर.
आणि एक्स कॅप, वाय कॅप, झेड कॅप हे पण 3 काय आहेत युनिट वेक्टर. तर या 3 युनिट वेक्टरमधलं जर रिलेशन आपल्याकडे असेल तर बघा आपल्याला मिळतो रो कॅप इज इक्वल टू मिळतो कॉस फाय एक्स कॅप प्लस साइन फाय वाय कॅप. कॉस फाय एक्स कॅप प्लस साइन फाय वाय कॅप. फाय कॅप मिळतो मायनस साइन फाय एक्स कॅप प्लस कॉस फाय वाय कॅप. आणि झेड कॅप इज इक्वल टू मिळतो झेड कॅप. झेड कॅप इज इक्वल टू झेड कॅप. आणि उलट जर काढलं तर एक्स कॅप इज इक्वल टू तुम्हाला मिळेल कॉस फाय रो कॅप मायनस साइन फाय फाय कॅप. वाय कॅप मिळेल तुम्हाला साइन फाय रो कॅप प्लस कॉस फाय फाय कॅप. आणि झेड कॅप इज इक्वल टू झेड कॅप. तर हे आहे तुमचं रो कॅप फाय कॅप झेड कॅपचं इन टर्म्स ऑफ एक्स कॅप वाय कॅप झेड कॅप रिलेशन आणि एक्स कॅप वाय कॅप झेड कॅपचं इन टर्म्स ऑफ रो कॅप फाय कॅप झेड कॅप रिलेशन. हे काय एकमेकांचे वेगवेगळ्या व्हेरिएबल्समधले रिलेशन्स आहेत. ही झाली तुमची दुसरी कॉर्डिनेट सिस्टीम कोणती सिलेंड्रिकल. आता लास्टची कॉर्डिनेट सिस्टीम. आणि ही कॉर्डिनेट सिस्टीम तुमच्या क्लासिकल मेकॅनिक्समध्ये पण यूज होते. कोणती आहे ती पोलार कॉर्डिनेट सिस्टीम. पोलार कॉर्डिनेट सिस्टीम ही नॉर्मली कुठे यूज होती तर ही यूज होती इन CM. CM स्टँड्स फॉर चीफ मिनिस्टर. काय तर CM म्हणजे क्लासिकल मेकॅनिक्स. आता क्लासिकल मेकॅनिक्समध्ये ही नॉर्मली यूज होती. तुमचं क्लासिकल मेकॅनिक्स जेव्हा काही सुरू होत असेल किंवा जेव्हा चाललाही असेल तर त्यामध्ये तुम्ही पोलार कॉर्डिनेट सिस्टीम मेनली यूज केली असेल. आता पोलार कॉर्डिनेट सिस्टीममध्ये बघा 2च व्हेरिएबल असतात. एक असतो आर आणि दुसरा असतो थिटा. आर आणि थिटाचं इन टर्म्स ऑफ एक्स आणि वाय रिलेशन काय आहे तर एक्स इज इक्वल टू असतो बघा सिम्पली आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू असतो आर साइन थिटा. एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. कुठल्या एखाद्या जनरल वेक्टर आर बारचं रिप्रेझेंटेशन कसं करू शकतो आपण तर एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप आणि एक्सची व्हॅल्यू जर पुट केली तर काय मिळेल आर कॉस थिटा आय कॅप प्लस आर साइन थिटा जे कॅप आर बार. आर बारला जर आरने डिवाइड केलं तुम्ही तर आर बार अपॉन आर काय मिळतं मग तुम्हाला आर कॅप. त्या आर कॅपची व्हॅल्यू काय मिळते आर कॅपची व्हॅल्यू मिळते कॉस थिटा आय कॅप साइन थिटा जे कॅप. हे म्हणजे तुम्हाला आर कॅपची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ आय कॅप आणि जे कॅप. आय कॅप आणि जे कॅपच्या टर्म्समध्ये. मग या दोन इक्वेशनवर जर तुम्हाला आरची व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्ही काय करता सिम्पली स्क्वेअर आणि ॲड. तुम्हाला मिळेल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर विच इज इम्प्लाइज दॅट आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. परत थिटा जर काढायचं असेल तर तुम्ही काय करणार टॅन थिटा इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. मग थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स y upon x. Theta is equal to tan inverse y upon x. tan inverse y upon x. नंतर हे जर आर कॅप मग जर तुम्हाला जर थिटा कॅप जर करायचं असेल तर थिटा कॅप इज इक्वल टू म्हणजे तुम्हाला बघा सिम्पली मायनस साइन थिटा आय कॅप प्लस कॉस थिटा जे कॅप. हे म्हणजे तुम्हाला आर कॅप आणि थिटा कॅपची व्हॅल्यूज. आर कॅप आणि थिटा कॅपची व्हॅल्यू. मग जर का तुम्हाला आय कॅप काढायचं असेल तर आय कॅप काय मिळतो तर सिम्पली आय कॅप तुम्हाला मिळेल कॉस थिटा आर कॅप मायनस साइन थिटा थिटा कॅप आणि जे कॅप मिळेल साइन थिटा आर कॅप प्लस कॉस थिटा थिटा कॅप. तर हे आहे तुमचं आय कॅप जे कॅपचं इन टर्म्स ऑफ आर कॅप थिटा कॅप रिलेशन आणि हे इथे दिलेलं आहे आर कॅप थिटा कॅपचं इन टर्म्स ऑफ आय कॅप आणि जे कॅप रिलेशन. आणि बाकी एक्स वाय झेड व्हेरिएबलमध्ये असणारे इंटर रिलेशन्स आपण तिथे लिहिलेलेच आहेत. इंटर रिलेशन जे व्हेरिएबलचे एकमेकांमध्ये काय ते आपण लिहिलेलेच आहेत. लेंथ एलिमेंट. आता लेंथ एलिमेंट सगळ्यांना माहिती की जर का आपल्याला एक्स एक्स लॉंग लेंथ एलिमेंट करायचं असेल तर ती काय मिळेल तुम्हाला लेंथ एलिमेंट इन आर डायरेक्शन. तर ती मिळेल आर डायरेक्शनची लेंथ एलिमेंट डी आर आर कॅप. थिटा डायरेक्शनची लेंथ एलिमेंट इन थिटा डायरेक्शन. तर ती काय मिळेल तुम्हाला तर ती मिळेल तुम्हाला सिम्पली आर डी थिटा थिटा कॅप. आर डी थिटा थिटा कॅप. आता एरिया एलिमेंट. तर एरिया एलिमेंट फक्त झेड डायरेक्शनचा मिळेल. एरिया एलिमेंट फक्त मिळेल तुम्हाला झेड डायरेक्शनचा जो की असेल आर डी थिटा डी आर
इन झेड कॅप किंवा यालाच कसं लिहितात आर डी आर डी थिटा झेड कॅप. एरिया एलिमेंट फक्त स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये किंवा पोलर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये तुम्हाला फक्त झेड कॅप डायरेक्शनचाच एलिमेंट मिळेल. इथे आर कॅप किंवा थिटा कॅप डायरेक्शनचा एरिया एलिमेंट मिळणार नाही. आणि लेंथ एलिमेंट असेल 2 डायरेक्शनच्या, एक असेल आर कॅप डायरेक्शनची आणि एक असेल थिटा कॅप डायरेक्शनची. इथे व्हॉल्यूम एलिमेंट मिळणार नाही. का नाही मिळणार? कारण ही 2 डायमेन्शन जॉमेट्री. कशी डायमेन्शन जॉमेट्री आहे? 2 डायमेन्शन. 2D ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम निघत नाही. 2 डायमेन्शन जॉमेट्रीचा व्हॉल्यूम निघतो का नाही? जसं की 2D मध्ये काय येतो? प्लेन. प्लेनचा आपण एरिया करू शकतो, प्लेनचा व्हॉल्यूम करू शकतो का नाही? नंतर स्क्वेअर किंवा प्लेनर जे आहेत, प्लेनर जॉमेट्री या प्लेनर जॉमेट्रीचा, स्क्वेअर जॉमेट्रीचा किंवा प्लेनचा व्हॉल्यूम निघतो का? तर त्यांचे फक्त एरियाज निघतात. म्हणून 2D ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम एलिमेंट निघत नाही. 2D ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम एलिमेंट निघतो का? नाही. आता बघा, मी तुम्हाला काही टर्म लिहून देतो, ज्या जनरल टर्म्स तुम्ही लक्षात ठेवायचे. फॉर एक्झाम्पल, आता बघा डेल हा जो आहे याला काय म्हणतात? जरा व्यवस्थित करतो मी, कारण हा फार महत्त्वाचा आहे. हा जो सिम्बॉल आहे त्याच्यावरती काही बुक्समध्ये असा व्हेक्टर डिनोट केलेला आहे, काही बुक्समध्ये व्हेक्टर डिनोट केलेला नाही. याला म्हणतात व्हेक्टर डिफरन्शियल ऑपरेटर. याला काय म्हणतात? व्हेक्टर डिफरन्शियल ऑपरेटर. व्हेक्टर डिफरन्शियल ऑपरेटर. आता या व्हेक्टर डिफरन्शियल ऑपरेटरची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू बघा तुम्ही लक्षात ठेवायची. व्हेक्टर डिफरन्शियल ऑपरेटर जो आहे, व्हेक्टर डिफरन्शियल ऑपरेटरची व्हॅल्यू लक्षात ठेवायची. त्या व्हेक्टर डिफरन्शियल ऑपरेटरची व्हॅल्यू असते इन टर्म्स ऑफ एक्स वाय झेड कोऑर्डिनेट. तर तो असतो बघा डेल बाय डेल एक्स इंटू आय कॅप प्लस डेल बाय डेल वाय इंटू जे कॅप प्लस डेल बाय झेड झेड इंटू के कॅप. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला कळत असेल डेल एफ, तर तो तुम्हाला मिळेल की डेल अपॉन डेल एक्स ऑफ एफ आय कॅप प्लस डेल एफ अपॉन डेल वाय जे कॅप प्लस डेल एफ अपॉन डेल झेड के कॅप. इथे डेल अपॉन डेल एक्स, डेल अपॉन डेल वाय हे काय आहेत? हा जो डी बाय डी एक्स, डी बाय डी वाय, डी बाय डी वाय हे जे काय आहेत ते हे आहेत पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज. पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज. आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज तुम्ही शिकलेले असाल मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये. एक असतात ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह, पार्शियल डेरिव्हेटिव्ह. तर तुम्हाला डिफरन्स त्याबद्दल ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्हमधला पार्शियल डेरिव्हेटिव्हमधला डिफरन्स माहिती असेल. ऑर्डिनरी आणि पार्शियल डेरिव्हेटिव्हमधला डिफरन्स तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल. त्यानंतर बघा दुसरा असतो एक लॅप्लाशियन ऑपरेटर, जो की आपण डिनोट करतो स्क्वेअरने, डेल स्क्वेअर. याची व्हॅल्यू असते बघा सिम्पली डी टू बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी टू बाय डी वाय स्क्वेअर प्लस डी टू बाय डी झेड स्क्वेअर. याला म्हणतात लॅप्लाशियन ऑपरेटर. लॅप्लाशियन याचं नाव आहे लॅप्लाशियन ऑपरेटर. लॅप्लाशियन ऑपरेटर. आता मी तुम्हाला बघा एक जनरल टेबल काढून देतो की वेगवेगळ्या कोऑर्डिनेट सिस्टीमसाठी लॅप्लाशियन ऑपरेटरची किंवा डेल ऑपरेटरची व्हॅल्यू नेमकी कशी असेल. तो टेबल जर का तुम्ही व्यवस्थितपणे अंडरस्टँड केला तर तुमची या टॉपिकवर बेस्ड असणारे सर्वच्या सर्व क्वेश्चन्स सॉल्व्ह होऊन जातील. हा टेबल जो आहे हा टेबल तुम्ही एकदम व्यवस्थित लर्न करून ठेवायचा आहे, कारण हा टेबल फार महत्त्वाचा आहे. पहिले इथे लिहिणार आपण एक सिस्टीम ज्या आपल्याकडे डिफरंट सिस्टीम आहेत ती, त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू, त्याच्यामध्ये दुसरी व्हॅल्यू, त्याच्यामध्ये इथे तिसरी व्हॅल्यू, तिसरी, चौथी, पाचवी, ओके. असं टेबल तुम्ही काढायचं. इथे बघा मी तुम्ही सिस्टीम, इथे तुम्ही व्हेरिएबल्स यू व्ही डब्ल्यू आणि त्याचे एफ जी
एच. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम शॉर्टकटमध्ये मी CRT लिहितो. कार्टेशियन लिहून टाकतो पूर्ण कार्टेशियन. नंतरचे असेल स्पेरिकल, नंतरचे असेल सिलेंड्रिकल. 3 नंबरचे असेल सिलेंड्रिकल. स्पेरिकल, कार्टेशियन आणि सिलेंड्रिकल. स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये UVW ची व्हॅल्यू असते बघा x, y आणि z, आणि FGHच्या व्हॅल्यू असतात 1 1 1. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये UVW ची व्हॅल्यू असते XY Z आणि FGH असते 1 1 1. स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये U ची व्हॅल्यू असते r, V ची व्हॅल्यू θ आणि A ची व्हॅल्यू r θ phi, आणि हा असतो 1, हे असते r आणि H असतो हा असतो r आणि H ची व्हॅल्यू आहे बघा. मी Hचा कॉलम थोडासा वाढवतो मी. आणि H ची व्हॅल्यू असते r sin θ. ची व्हॅल्यू असते r sin θ. सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीमसाठी U असतो रो, B असतो phi, W असतो z आणि हा असतो 1 रो 1. आता तुम्हाला वाटतं दुसरा टेबल नेमका का अंडरस्टँड करायचा. तर बघा, मी जनरल फॉर्म्युला जे समोर लिहितो त्या जनरल फॉर्म्युल्यामध्ये यूज होईल. बघा, जर आपल्याला हा जो ऑपरेटर आहे ग्रॅड टी, हा जो ऑपरेटर याची व्हॅल्यू जर काढायची असेल कोणत्याही कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये, याचं जनरल फॉर्म्युला तुम्हाला मिळेल 1/f del t upon del x, del t upon del u into u cap plus 1/g del t upon del v into v cap plus 1/h del t upon del w into w cap. मग त्यामध्ये तुम्ही ज्या कोऑर्डिनेट सिस्टीमसाठी ही व्हॅल्यू काढायची असेल त्यामध्ये u, v, w, FGH च्या व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला ती व्हॅल्यू मिळून जाईल. त्यानंतर जर तुम्हाला ही क्वांटिटी काढायची असेल कोणती, डेल बार डॉट ए बार, तर तुम्ही डेल बार डॉट डेल ए लिहू शकता. ही जी क्वांटिटी आहे याला काय म्हणतात समोर आपण पाहूच, याला म्हणतात ग्रेडियंट, याला म्हणतात कर्ल, सॉरी याला म्हणतात डायव्हर्जन्स, आणि एक्झॉस्ट त्याला म्हणतात कर्ल. याची जी व्हॅल्यू असते ही व्हॅल्यू असते बघा 1/FGH ब्रॅकेटमध्ये d/du हे असतो G into H AU प्लस d/dv हा इथे असतो F into H AV, इथे असतो d/dw F into G del W. आता कुठल्याही एखादा जनरल वेक्टर ए बारचं रिप्रेझेंटेशन असेल तो असेल AU U कॅप प्लस AV V कॅप प्लस AW W कॅप. हे असेल कुठल्या एखाद्या जनरल वेक्टरचं रिप्रेझेंटेशन. त्यानंतर जर तुम्हाला कळत असेल डेल स्क्वेअर टी लॅप्लासियन, तर याची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 1/FGH खाली राहील d/du ब्रॅकेटमध्ये GH/F d/du ऑफ t प्लस d/dv ब्रॅकेटमध्ये FH/g dt/dv प्लस d/dw FG/h dt/dw आणि ब्रॅकेट कंप्लीट. हे जे तिन्ही जनरल रिलेशन्स आहेत हे जनरल रिलेशन्स तुम्ही लक्षात ठेवायचे, जनरल रिलेशन लक्षात ठेवायचे. नेक्स्ट आहे बघा कर्लचं. तर तो असतो तुमचा कर्लचं रिलेशन बघा, तो असतो 1/FGH ब्रॅकेटमध्ये F U कॅप काय असतो F U कॅप G V कॅप H W कॅप. नेक्स्ट प्रोमध्ये असतो d/du
डी बाय डी व्ही डी बाय डी डब्ल्यू इथे असतो एफ ए यू जी ए व्ही आणि एच ए डब्ल्यू ही जी क्वांटिटी आहे या क्वांटिटीला म्हणतात बघा कर्ल. ही जी क्वांटिटी याला आपण आत्ताच बघितलं काय म्हणतो याला लॅप्लाशियन. हा जो आहे याला म्हणतात डायव्हर्जन्स आणि हा जो आहे याला म्हणतात ग्रेडियंट. याला काय म्हणतात ग्रेडियंट. ह्याच्यात ग्रेडियंट डायव्हर्जन्स कर्ल या तिन्हीमध्ये जनरल फॉर्म्युलेज. तिन्हीमधले काय जनरल फॉर्म्युलेज. मग आता जर तुमच्याकडे एखादा कुठलाही जनरल वेक्टर असेल डी आर ज्याला आपण लिहितो असं बघा सिम्पली एक्स आय कॅप वाय जे कॅप झेड के कॅप. जर तुम्ही या वेक्टर डी आरचं डिफरन्शिएशन घेतलं विथ रिस्पेक्ट टू टाईम तर तुम्हाला काय करावं लागेल सिम्पली एक्स व्हेरिएबलचं डिफरन्शिएशन विथ टाईम आय कॅप जसं तसा, वाय व्हेरिएबलचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टाईम हा जे कॅप जसं तसा आणि झेड व्हेरिएबलचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टाईम आणि हे कॅप जसं तसा. म्हणजे कुठल्या एखाद्या जनरल वेक्टरचं डिफरन्शिएशन घेत असताना तुम्हाला त्या वेक्टरच्या इंडिव्हिज्युअल कंपोनंटचं डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. आणि हा एखादी आर बार या वेक्टरचं डिफरन्शिएशन म्हणजे काय तर ह्या आर बार वर्सेस टी, आर बार वर्सेस टी हा जो ग्राफ असेल त्या ग्राफचा तो काय डिनोट करतो तर तो डिनोट करतोय स्लोप. डिफरन्शिएशन म्हणजे काय तर डिफरन्शिएशन म्हणजे आर बार वर्सेस टी या ग्राफ जो असेल त्या ग्राफचा स्लोप. आर बार वर्सेस टी या ग्राफचा काय असतो स्लोप असतो. फॉर एक्झाम्पल जर तुमच्याकडे एखादं फंक्शन असेल जर आर बार इज इक्वल टू तुमच्याकडे असेल डिस्प्लेसमेंट, आर बार असेल डिस्प्लेसमेंट तर तुम्हाला डी आर बार अपॉन डी टी तर डिस्प्लेसमेंटचा विथ रिस्पेक्ट टाईम डेरिव्हेटिव्ह काय मिळतो तर ती तुम्हाला मिळेल व्हेलॉसिटी. ती काय मिळेल व्हेलॉसिटी. जर आर बार तुमच्याकडे असेल व्हेलॉसिटी तर डी आर बार अपॉन टी तर व्हेलॉसिटीचा विथ रिस्पेक्ट टाईम डेरिव्हेटिव्ह काय मिळतो तो तुम्हाला मिळेल ॲक्सेलरेशन. हे काय तर फिजिकल सिग्निफिकन्स आहे कशाचं डेरिव्हेटिव्ह. तुम्ही एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह करता म्हणजे काय त्याचा टाईम डेरिव्हेटिव्ह करता विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि जर तो वेक्टर जर का डिस्प्लेसमेंट असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह व्हेलॉसिटी मिळेल. तो वेक्टर जर का व्हेलॉसिटी असेल तर त्याचं डिफरन्शिएशन तुम्हाला ॲक्सेलरेशन मिळेल. इन शॉर्टमध्ये तुम्ही त्या वेक्टरचा काय करता स्लोप काढता. इथे डिस्प्लेसमेंटचा विथ रिस्पेक्ट टू टाईम कर्वचा स्लोप व्हेलॉसिटी मिळेल. व्हेलॉसिटी वर्सेस टाईम कर्वचा स्लोप ॲक्सेलरेशन मिळेल. म्हणजे हा काय इन शॉर्टमध्ये फिजिकल सिग्निफिकन्स आहे कोणाचं तर फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ डिफरन्शिएशन. फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ डिफरन्शिएशन. त्यानंतर आता बघू आपण एक शॉर्टकटमध्ये टर्म्स ग्रेडियंट काय असतात. ग्रेडियंट म्हणजे काय ग्रेडियंट सगळ्यात अगोदर ग्रेडियंट कोणाचं करतो आपण तर ग्रेडियंट हा कॅल्क्युलेट केला जातो ओनली फॉर स्केलर क्वांटिटी. ग्रेडियंट इज ओनली कॅल्क्युलेटेड फॉर स्केलर क्वांटिटीज. तुम्ही वेक्टर क्वांटिटीचा ग्रेडियंट काढू शकत नाही. फॉर एक्झाम्पल जर तुमच्याकडे एफ इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय झेड हा व्हेरिएबल फंक्शन असेल, हा काय असेल कुठली एखादा स्केलर फंक्शन असेल, हा जर कुठला एखादा स्केलर फंक्शन असेल तर याचा ग्रेडियंट आपण कसा कॅल्क्युलेट करतो तर याचा ग्रेडियंट आपण कॅल्क्युलेट करतो की ग्रेडियंट ऑफ टी ग्रेडियंट ऑफ एफ. ग्रेडियंट ऑफ टी काय मिळेल ग्रेडियंट ऑफ एफ तर तो आपण सिम्पली कॅल्क्युलेट करतो बघा कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये कॅल्क्युलेट करू आपण तर तो मिळेल तुम्हाला डी अपॉन डी एक्स ऑफ एफ इंटू आय कॅप किंवा इंटू एक्स कॅप प्लस डी एफ अपॉन डी वाय इंटू वाय कॅप प्लस डी एफ अपॉन डी झेड इंटू झेड कॅप. मग तुम्हाला मी दिसतो यावरून की ग्रॅडियंट जो काढला आहे ग्रॅडियंटमध्ये दोन फंक्शनमध्ये डॉट वगैरे काही आहे का नाही. हा जो याला म्हणतात ग्रॅडियंट तर सिम्पली तुम्ही शॉर्टकटमध्ये ग्रॅडसुद्धा म्हणू शकता. तर ग्रॅडियंट राईट हँड साईडला काय दिसतो तुम्हाला वेक्टर म्हणजे स्केलार क्वांटिटीचा ग्रॅडियंट काढायचा आणि त्यापासून आपल्याला काय मिळतो वेक्टर म्हणजेच काय मिळतो तर आपण इथे लिहू शकतो ग्रॅडियंट ऑफ स्केलार क्वांटिटी इज बिकम वेक्टर. स्केलार क्वांटिटीचा ग्रेडियंट काढला तर आपल्याला तो वेक्टर मिळतोय. तो काय मिळतो वेक्टर मिळतोय. दुसरं काय आहे
दुसरं आहे की ग्रेडियंट ऑफ वेक्टर क्वांटिटी डू नॉट एक्झिस्ट. वेक्टर क्वांटिटीचा ग्रेडियंट निघत नाही. वेक्टर क्वांटिटीचा ग्रेडियंट तुम्ही काढूच शकत नाही. ग्रेडियंट काय करतो तर ग्रेडियंट आपल्याला तो मॅक्सिमम डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. ग्रेडियंटचं फिजिकल सिग्निफिकन्स काय? ग्रेडियंट ऑफ any scalar function gives maximum directional derivatives. मॅक्सिमम डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आपल्याला देतो. ग्रेडियंट जो असतो तो ऑलवेज नॉर्मल असतो टू द लेवल स्पेस. सो फॉर एक्झाम्पल काय लिहून घ्यायचे? ग्रेडियंट इज नॉर्मल टू द लेवल सरफेस. फॉर एक्झाम्पल जर आपल्याकडं फाय इज इक्वल टू सी हा काय असेल एखादी लेवल सरफेस असेल. तुम्ही जर का ग्रॅड फाय काढला म्हणजे काय केलं तुम्ही? ग्रॅड फाय काढला किंवा ग्रेडियंट जर का काढला तर हा ग्रेडियंट काय आहे? तर हा ग्रेडियंट या लेवल सरफेसला कसा आहे? ऑलवेज नॉर्मल. नॉर्मल म्हणजेच काय? तर तो आहे बघा परपेंडिक्युलर. नॉर्मल म्हणजेच काय? तर ह्या लेवल सरफेस फाय इज इक्वल टू 0 हा जो काही सरफेस असेल तर त्या सरफेसचा जर तुम्ही ग्रेडियंट काढला तर तो त्या सरफेसला काय असतो? नॉर्मल असतो. ह्याच्या काही हे काय आहे तर काही टर्मिनॉलॉजीज आहे कोणाच्या? ग्रेडियंटच्या रिलेटेड. या 2-3 टर्मिनॉलॉजीज तुम्ही काय करायच्या? व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. टर्मिनॉलॉजीज काय करायच्या? व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे बघा डायव्हर्जन्स. नेक्स्ट टर्म काय आहे? नेक्स्ट टर्म आहे डायव्हर्जन्स. आता डायव्हर्जन्स कसा काढायचा? डायव्हर्जन्स हा सगळ्यात अगोदर कॅल्क्युलेट केला जातो. कॅल्क्युलेट ओनली फॉर वेक्टर क्वांटिटी. डायव्हर्जन्स हा फक्त वेक्टर क्वांटिटीचाच निघतो. तो कसा काढायचा मग? तर आपल्याकडे बघा डायव्हर्जन्स कसं करतो आपण? डेल बार डॉट ए बार. जर ए बार आपल्याकडे कुठल्या एखादा वेक्टर असेल तर त्याचा डायव्हर्जन्स आपण डिनोट करतो डायव्हर्जन्स ऑफ डेल बार डॉट ए बार. याला शॉर्टकटमध्ये लिहितात डायव्हर्जन्स ऑफ ए. त्याचं एक्सपेन्शन असतं बघा कार्टेशियनमध्येच लिहिते मी. तर तो काय मिळेल तुम्हाला? डेल अपॉन डेल एक्स ऑफ ए एक्स प्लस डेल अपॉन डेल वाय ए वाय प्लस डेल अपॉन डेल झेड ए झेड. दोन व्हेक्टरचं डॉट प्रोडक्ट आपल्याला काय मिळतो? स्केलर क्वांटिटी. म्हणजेच काय? तर डायव्हर्जन्स ऑफ वेक्टर गिव्स स्केलर क्वांटिटी. दोन म्हणजे स्केलर क्वांटिटी डायव्हर्जन्स जर काढला आपण वेक्टर क्वांटिटीचा तर आपल्याला स्केलर क्वांटिटी मिळतो. डायव्हर्जन्स जर काढला तर आपल्याला स्केलर क्वांटिटी मिळतो. डायव्हर्जन्स स्केलर क्वांटिटीचा एक्झिस्ट करत नाही. डायव्हर्जन्स ऑफ स्केलर डू नॉट एक्झिस्ट. स्केलर क्वांटिटीचा डायव्हर्जन्स एक्झिस्ट करत नाही. तर डायव्हर्जन्सचा फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे? तर डायव्हर्जन्स गिव्स डायव्हर्जन्स काय देतो आपल्याला? स्प्रेडिंग. डायव्हर्जन्स आपल्याला काय देतो? रोटेशन येते. डायव्हर्जन्स काय देतो? डायव्हर्जन्स गिव्स हाऊ मच वेक्टर कॅन बी स्प्रेड इन स्पेस. डायव्हर्जन्स एखादा वेक्टर स्पेसमध्ये कसा स्प्रेड झालेला आहे त्याबद्दल सांगतो. फॉर एक्झाम्पल एखादा समजा पॉईंट असेल या पॉईंटपासून वेक्टर जर का आउटवर्ड जात असतील तर इथे डायव्हर्जन्स कसा आहे? तर इथे डायव्हर्जन्स पॉझिटिव्ह. एखादा पर्टिक्युलर पॉईंट आहे तिथे जर वेक्टर येत असतील तर इथे कसं आहे डायव्हर्जन्स? तर इथे आहे डायव्हर्जन्स निगेटिव्ह. एखाद्या ठिकाणी बघा वेक्टर इकडे जातील इथे एखादा तर इकडे पॉईंट काही वेक्टर याच्याकडे येताना दिसत आहेत आणि त्या वेक्टर जाताना दिसत आहेत.
काही वेक्टर येतात आणि काही वेक्टर जात आहेत. म्हणजे याचा डायव्हर्जन्स कसा आहे, तर याचा डायव्हर्जन्स आहे 0. डायव्हर्जन्स हा पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो आणि 0 सुद्धा असू शकतो. मग असे फॅक्टर्स फॉर इन ए वेक्टर, कुठलाही एखादा वेक्टर असेल ए बार आणि त्या ए बार वेक्टरचा डायव्हर्जन्स जर का 0 असेल, मग डायव्हर्जन्स ऑफ ए बार इज इक्वल टू 0. ज्या वेक्टरचा डायव्हर्जन्स 0 आहे त्या वेक्टरला म्हणतात सोलेनॉइडल वेक्टर. ज्या वेक्टरचा डायव्हर्जन्स 0 आहे त्या वेक्टरला काय म्हणतात, सोलेनॉइडल वेक्टर. ज्या वेक्टरचा डायव्हर्जन्स 0 त्याला काय म्हणायचा, सोलेनॉइडल. ज्या वेक्टरचा डायव्हर्जन्स 0 त्याला सोलेनॉइडल. हा एक्झाम्पल तुम्हाला भरपूर वेळा क्वेश्चन्स विचारलेला आहे. ज्या वेक्टरचा डायव्हर्जन्स निघत नाही किंवा हे वेक्टर ना स्प्रेडही होत नाही आणि जमाही होत नाही, त्याला काय म्हणायचं, सोलेनॉइड. शेवटची क्वांटिटी राहिली बघा यामधली, त्याला काय म्हणतो आपण, कर्ल. किंवा यालाच काय म्हणतात, रोटेशन. यालाच काय म्हणतात, रोटेशन. आता हा सुद्धा निघतो फक्त वेक्टर क्वांटिटीचा. कोणाचा निघतो, ओनली ऑफ वेक्टर क्वांटिटी. कर्ल सुद्धा कोणाचा निघतो, तर कर्ल फक्त वेक्टर क्वांटिटीचा निघतो. कसा काढायचा तो, तर डेल क्रॉस. जो कसा काढणार तुम्ही, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये इथे मिळेल एक्स कॅप, वाय कॅप, झेड कॅप, डी अपॉन डी एक्स, डी अपॉन डी वाय, डी अपॉन डी झेड. इथे मिळेल एफचा कंपोनंट एफ एक्स, एफचा कंपोनंट एफ वाय आणि एफचा कंपोनंट एफ झेड. या डिटर्मिनंटला नंतर सॉल्व करायचं. त्या डिटर्मिनंटला सॉल्व केल्यानंतर फायनल मिळणारे रिझल्ट पण काय असेल, वेक्टर. म्हणजे इथे तुम्ही काय सांगू शकता, कर्ल ऑफ वेक्टर गिव्स वेक्टर क्वांटिटी. कर्ल ऑफ वेक्टर गिव्स स्केलार. डायव्हर्जन्स हा स्केलारचा निघाला पण त्यापासून वेक्टर क्वांटिटी मिळाली. ग्रेडियंट स्केलरचा निघाला, वेक्टर क्वांटिटी मिळाली. डायव्हर्जन्स वेक्टरचा निघाला, वेक्टर क्वांटिटी स्केलर क्वांटिटी मिळाली. कर्ल वेक्टरचा निघतो आणि त्यापासून वेक्टर क्वांटिटीज मिळते. मग असे वेक्टर. आता कर्ल म्हणजे काय, तर कर्ल जो आपल्याला रोटेशन ऑफ वेक्टर. कर्ल म्हणजे काय, रोटेशन ऑफ वेक्टर. मग एखाद्या वेक्टर क्वांटिटीचा कर्ल जर का 0 असेल, तर कर्ल म्हणजे काय, रोटेशन. मग एखाद्या जर कर्ल 0 आहे तर त्याला काय म्हणतात, तर त्या वेक्टर एफला म्हणतात इररोटेशनल. जर एखाद्या वेक्टरचा कर्ल 0 असेल म्हणजे तो वेक्टर रोटेट करतोय का, नाही. एखाद्या वेक्टरचा जर कर्ल 0 होत असेल तर त्या वेक्टरला म्हणायचं इररोटेशनल वेक्टर. किंवा त्याला नॉन कर्ल सुद्धा म्हणतात, नॉन कर्ल किंवा इररोटेशनल वेक्टर. ठीक आहे. मग आता बघा, ज्या क्वांटिटीचा कर्ल 0 असतो, फॉर एक्झाम्पल आता नवीन बघा काय एक रिझल्ट आहे. सपोज करू आपण काय, आपल्याकडे एखादा वेक्टर आहे एफ, त्या वेक्टरचा कर्ल 0 आहे. ज्या वेक्टरचा कर्ल 0 असतो त्या वेक्टरला आपण निगेटिव्ह ग्रेडियंट ऑफ सम स्केलर लिहित असतो. फॉर एक्झाम्पल आता ई जे इलेक्ट्रिक फील्डचा कर्ल 0 असतो. इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रिक फील्डचा कर्ल 0 आहे. तर इलेक्ट्रिक फील्डला आपण निगेटिव्ह ग्रेडियंट ऑफ स्केलर पोटेन्शियल फायमध्ये, स्केलर पोटेन्शियल व्हीमध्ये रिप्रेझेंट करतो. ही प्रॉपर्टी. एखादा जर वेक्टर असेल, त्या वेक्टरचा कर्ल जर का 0 असेल तर त्या वेक्टरला आपण निगेटिव्ह ग्रेडियंट ऑफ स्केलरमध्ये रिप्रेझेंट करतो. निगेटिव्ह ग्रेडियंट ऑफ स्केलरमध्ये काय करत असतो, रिप्रेझेंट करत असतो. मग हे जो ई आहे, ही जी ई आहे, ईला काय म्हणतात, इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रिक हा जो ई आहे त्या ईला काय म्हणतात, इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रिक फील्ड. तर हे जे होतं काही छोटं मोठं डिस्कशन होतं अबाउट कर्ल काय आहे, डायव्हर्जन्स काय आहे, ग्रेडियंट काय आहे आणि सो. बाकी पहिल्या मी तुम्हाला आता काही जनरल फॉर्म्युलेज लिहितो महत्त्वाचे. ते फॉर्म्युले तुम्ही पाठ केले नाही केले काय हरकत नाही. बघा मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये ते फॉर्म्युले येतात. इथे जर तुम्ही लक्षात ठेवले तर खूप चांगलं, कदाचित एक्झामला तुम्हाला विचारू शकतो. पहिला आहे रिझल्ट तुमच्याकडे की ग्रेडियंट ऑफ यू इंटू व्ही. यू आणि व्ही दोन स्केलर फंक्शन असेल, त्याचं जर ग्रेडियंट काढत असेल तर तो कसा करतो आपण, तर बघा यू इंटू ग्रेडियंट ऑफ व्ही प्लस व्ही इंटू ग्रेडियंट ऑफ यू. सेकंड, जर तुमच्याकडे असेल डायव्हर्जन्स ऑफ ग्रेडियंट ऑफ एफ बार डॉट जी बार, कारण दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय असतो, स्केलर क्वांटिटी. ग्रेडियंट कोणाचा निघतो, स्केलरचा. तर ही व्हॅल्यू तुम्हाला मिळते
बार क्रॉस डेल बार क्रॉस जी बार प्लस जी बार क्रॉस डेल बार क्रॉस एफ बार प्लस एफ डॉट ग्रेड ऑफ जी प्लस जी डॉट ग्रेड ऑफ थर्ड फॉर्मूला की डायव्हर्जन्स ऑफ यू इंटू एफ बार, डायव्हर्जन्स ऑफ यू इंटू एफ बार, तर तो तुम्हाला मिळतो बघा ग्रेडियंट ऑफ यू इंटू एफ बार प्लस डायव्हर्जन्स ऑफ एफ इंटू यू, 4 नंबरचा फॉर्म्युला. जर तुमच्याकडे असेल डायव्हर्जन्स ऑफ एफ बार क्रॉस जी बार, डायव्हर्जन्स ऑफ एफ बार क्रॉस जी बार, तर तो तुम्हाला मिळेल जी बार डॉट कर्ल ऑफ एफ प्लस माइनस एफ बार डॉट कर्ल ऑफ जी. 5 नंबरचा फॉर्म्युला आहे की कर्ल ऑफ यू इंटू एफ, कर्ल ऑफ यू इंटू एफ, तर तो तुम्हाला मिळतो यू इंटू कर्ल ऑफ एफ मायनस एफ क्रॉस ग्रेडियंट ऑफ यू. शेवटचा फॉर्म्युला आहे की कर्ल ऑफ एफ क्रॉस जी, तर तो असतो बघा ग्रेडियंट ऑफ जी इंटू एफ माइनस ग्रेडियंट ऑफ एफ इंटू जी प्लस जी डॉट ग्रेड इंटू एफ माइनस एफ डॉट ग्रेड इंटू जी. तर हे जे या पेजवरचे मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की सेट एक्झाममध्ये ॲज इट इज कोणता ना कोणता फॉर्म्युला ॲज इट इज विचारतात कोणत्या सेक्शनमध्ये, पण हा फॉर्म्युला जो विचारतात तो सेक्शन असतो मॅथमॅटिकल फिजिक्स. ईडीच्या सेक्शनमध्ये या टॉपिकवर क्वेश्चन विचारत नाही. ईडीसाठी सेपरेट 10 क्वेश्चन्स वेगळे असतात. ह्या आपण आतापर्यंत या 2 लेक्चरमध्ये जो काही पार्ट बघितला त्यावर बेस तुम्हाला क्वेश्चन्स मिळतील मॅथमॅटिकल फिजिक्सच्या सेक्शनमध्ये. आता नेक्स्ट लेक्चरपासून आपण डायरेक्टली आता इलेक्ट्रोस्टॅटिकला सुरुवात करूया, कारण बेसिक गोष्टी मला जेवढ्या वाटत होत्या तेवढं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की ज्या तुम्हाला समोर कुठल्या एखाद्या सेक्शनमध्ये यूज होतील, त्या जवळपास सगळ्या गोष्टी मी सांगून दिल्या आहे. आणखी जर काही महत्त्वाचे असतील तर तुम्ही काय करू शकता, आपण सांगितलेलं जर रेफरन्स कोणतं आपलं ग्रिफिथ, आता ग्रिफिथच्या रेफरन्सला तुम्ही एक पाहून घेऊ शकता आणि ज्या गोष्टी आणखी तुम्हाला वाटते की नाही ह्या गरजेच्या या कुठेतरी यूज होत आहेत, तर त्या गोष्टी तुम्ही करू शकता, तिकडून ग्रिफिथच्या पुस्तकातून पाहून घेऊ शकता आणि त्याला अंडरस्टँड करून घेऊ शकता. कारण हा ॲक्च्युअली सगळा पार्ट कुठे शिकायचा असतो, तर हा सगळा पार्ट शिकायचा असतो मॅथमॅटिकलमध्ये. मॅथमॅटिकल फिजिक्सच्या सरांनी घेतलं आहे का नाही घेतलं हे तुम्हाला माहिती असेल. नसंही झालं तरी एवढ्या गोष्टी तुम्ही सफिशियंट नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि त्याचं वारंवार रिव्हिजन करा. मॅक्सिमम मी या 2 लेक्चरमध्ये एका सांगितले सर्व फॉर्म्युलेज सांगितलेले आहेत. सर्व काय केले फॉर्म्युले, हे फॉर्म्युले तुमचे पार्ट असणं मोस्ट आहे. फॉर्म्युले पार्ट असणं काय मोस्ट आहे. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट लेक्चर जो लेक्चर 3 ते लेक्चर 3 पासून डायरेक्टली काय करू, सिलेबसला सुरुवात करूया इलेक्ट्रोस्टॅटिकच्या. ओके.